Good morning, students. Welcome back to the world of biology. We are discussing about the basic foundation course. In the last video, we studied about the genetic terminologies and the basics of genetics. In this video, we are going to study the five kingdom system of classification. आपण बेसिक फाउंडेशन कोर्स मध्ये वेगवेगळे अस्पेक्ट्स स्टडी केले बायोलॉजीशी रिलेटेड. त्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपण काही जेनेटिक टर्मिनॉलॉजीज बघितल्या. आज आपण स्टडी करणार आहे फाईव्ह किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज क्लासिफिकेशन? द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स इनटू द डेफिनेट कॅटेगरीज डिपेंडिंग अपॉन सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस नोन ॲज अ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन याला आपण मराठीमध्ये वर्गीकरण असं म्हणतो. क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण. जेव्हा सजीवांचं वेगवेगळ्या विशिष्ट गटांमध्ये समावेश केला जातो या प्रक्रियेला क्लासिफिकेशन असं म्हणतात. म्हणून मी डेफिनेशन तुम्हाला सांगितले. द कॅटेगरायझेशन ऑर द ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम्स इन अ डेफिनेट कॅटेगरी. Grouping of organisms in a definite category depending upon their similarities and differences is known as classification. सजीवांमधील एकसारखेपणा आणि वेगळेपण यानुसार सजीवांचा वेगवेगळ्या गटामध्ये समावेश केला जातो. याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो. Why the classification is important? Why it is necessary? हे क्लासिफिकेशन का गरजेचं आहे? For the systematic study of the living organisms, we should classify the organisms into the different groups. सजीवांचा पद्धतशीर अभ्यास करायचा असेल, जर सिस्टमॅटिक स्टडी करायचं असेल तर त्यासाठी क्लासिफिकेशन इज अ मस्ट. क्लासिफिकेशन इज इम्पॉर्टंट थिंग. And in the process of classification, number of the different scientists tried to classify organisms since the ancient time. अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवांचं क्लासिफिकेशन त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. आणि मग यामध्ये सर्वात पहिल्यांदा अरिस्टॉटल हा जो सायंटिस्ट आहे, फादर ऑफ झूलॉजी किंवा फादर ऑफ बायोलॉजी आपण ज्याला म्हणतो, द सायंटिस्ट अरिस्टॉटल, ही क्लासिफाईड प्लांट्स इनटू द थ्री कॅटेगरीज ॲज हर्ब्स, श्रब्स अँड ट्रीज. पहिल्यांदा अरिस्टॉटलने प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं आणि त्यांनी प्लांट्सचे वनस्पतींचे दोन गट पाडले. ते म्हणजे प्लांट्सचे 3 ग्रुप पाडले, हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज. जे खूपच उंच झाडं आहेत त्यांना त्यांनी ट्रीज असं म्हटलं. जे झुडूपवर्गीय वनस्पती आहेत त्यांना त्यांनी श्रब्स असं म्हटलं. आणि जे अगदी लहान जसं मिरची, टोमॅटो, वांगी या प्रकारचे झाड असतात किंवा कोथिंबीर असेल, सगळ्या प्रकारच्या भाज्या, कोबी, फ्लावर वगैरे, तर अशा प्लांट्सना त्यांनी हर्ब्स या कॅटेगरीमध्ये घेतलं. म्हणजे प्लांटचं क्लासिफिकेशन अरिस्टॉटलने हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज या प्रकारे केलं. आफ्टरवर्ड्स ही ऑल्सो क्लासिफाईड ॲनिमल्स विथ रेड ब्लड अँड विदाउट रेड ब्लड. या अरिस्टॉटलने प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. आणि या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये ॲनिमल्सच्या क्लासिफिकेशन मध्ये त्यांनी रेड ब्लड असणारे ॲनिमल्स विथ रेड ब्लड अँड ॲनिमल्स विदाउट रेड ब्लड असं क्लासिफिकेशन केलं. विदाउट रेड ब्लड असं त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. आफ्टरवर्ड्स द सायंटिस्ट कार्ल लिनियस क्लासिफाईड ऑल ऑर्गॅनिझम्स इनटू 2 किंगडम्स, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमॅलिया. याच्यानंतर अनेक वर्षांनी कार्ल लिनियस हा जो सायंटिस्ट आहे, कार्ल लिनियस इज सेड टू बी फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. वी स्टडीड प्रिव्हियसली, आपण अगोदर स्टडी केलेला आहे. कार्ल लिनियस या सायंटिस्टला फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असं म्हणतात. अँड ही क्लासिफाईड द ऑर्गॅनिझम्स इनटू 2 किंगडम. त्यांनी 2 किंगडम क्लासिफाय केले. कोणते? Kingdom Plantae and the Kingdom Animalia. Kingdom Plantae and the Kingdom Animalia. हे क्लासिफिकेशन
कार्ल लिनियस आहे. आफ्टरवर्ड्स द नंबर ऑफ डिफरंट सायंटिस्ट दे परफॉर्म्ड द स्कीम्स ऑफ क्लासिफिकेशन अँड grouped the organisms into different kingdoms such as Copeland, 3 system kingdom of classification, Ernst Haeckel, 4 kingdom system of classification, R.H. Whitaker, 5 kingdom system of classification, and Carl Woese, 3 domain and 6 kingdom system of classification. Carl Woese या सायंटिस्टनं 3 domain and 6 kingdom system of classification एक्सप्लेन केले. तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. हु एक्सप्लेन्ड दिस 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन? जस्ट वी स्टडीड दॅट द सायंटिस्ट R.H. Whitaker explained, Robert H. Whitaker explained the 5 kingdom system of classification. Robert H. Whitaker explained the 5 kingdom system of classification. Under this 5 kingdom system of classification, all organisms are classified into 5 kingdoms. According to 5 kingdom system of classification, all organisms are classified into 5 kingdoms. सगळे ऑर्गॅनिझम्स या सिस्टीम नुसार 5 किंगडम मध्ये एक्सप्लेन केलेत, क्लासिफाय केलेत. दिस किंगडम्स आर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लॅन्टी अँड किंगडम ॲनिमॅलिया. देर आर 5 किंगडम्स. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाई और फंजाई, किंगडम प्लॅन्टी, एंड द किंगडम एनिमॅलिया. असे 5 किंगडम हे या सायंटिस्टने रॉबर्ट विटाकर म्हणजेच R.H. विटाकर या सायंटिस्टने हे 5 किंगडम एक्सप्लेन केलेले आहेत. कोणते आहेत 5 किंगडम? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय और फंगाय, प्लॅन्टी आणि ॲनिमॅलिया. दिस क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सम क्रायटेरियाज. हे क्लासिफिकेशन काही क्रायटेरियावरती अवलंबून आहे. कोणते क्रायटेरियाज त्यांनी विचारात घेतले? पहिला क्रायटेरिया विचारात घेतला क्लासिफिकेशन करताना, दॅट इज द मोड ऑफ, और वी कॅन से दॅट ऑर्गनायझेशन ऑफ सेल. त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल्स कोणत्या टाइपचे आहेत? ऑर्गनायझेशन ऑफ सेल, सेल्स कोणत्या प्रकारचे आहेत? ते ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक आहेत की यूकॅरियोटिक आहेत? त्यांच्यामध्ये असणारे सेल्स प्रोकॅरियोटिक प्रकारचे आहेत की यूकॅरियोटिक सेल्स आहेत? हा पहिला क्रायटेरिया त्यांनी विचारात घेतला. आपण अगोदरच्या डिस्कशन मध्ये प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल म्हणजे काय बघितलेला आहे, त्याचा फरक बघितलेला आहे. So first thing he considered organization of cell. Second thing he considered organization of thallus. Organization of thallus, whether the cells of unicellular or multicellular. त्या सेल्स युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत, ही गोष्ट विचारात घेतली. ऑर्गनायझेशन ऑफ थॅलस, एक पेशी आहे की बहुपेशी आहे, युनिसेल्युलर की मल्टीसेल्युलर. देन ही कन्सिडर्ड the third thing, that is mode of nutrition, how they obtain their food. Mode of nutrition, ते त्यांचं स्वतःचं अन्न कसं ग्रहण करतात. what is the mode of nutrition? Organization of cell, organization of thallus, mode of nutrition, पोषणाचे प्रकार. आणि he considered the phylogenetic relationships, evolutionary relationships. इव्होल्युशन होत असताना त्यांचे आंतरसंबंध काय आहेत, फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स त्यांचे कसे आहेत, याचा विचार या 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये केलेला आहे. ऑर्गनायझेशन ऑफ सेल, ऑर्गनायझेशन ऑफ थॅलस, मोड ऑफ न्यूट्रिशन आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप्स किंवा इव्होल्युशनरी हिस्ट्री ऑफ ऑर्गॅनिझम्स.
आता आपण जर हे 5 किंगडम बघितलं तर पहिला क्रायटेरिया घेऊयात, ऑर्गनायझेशन ऑफ सेल. डिपेंडिंग अपॉन ऑर्गनायझेशन ऑफ सेल, we found to be that monerans are prokaryotic. मोनेरा गटातील ऑर्गॅनिझम्स प्रोकॅरियोटिक आहेत, सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. दे आर विथ अ प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. दीज आर द ऑर्गॅनिझम्स विथ प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, प्रोकॅरियोटिक. Protists are eukaryotic. They are eukaryotic with eukaryotic type of cells. Fungi are eukaryotic. They are with eukaryotic type of cells. Plants are also eukaryotic with a true nucleus. These are the organisms with the cells having true nucleus. Animals are eukaryotic. Animals हे eukaryotic असतात. हा पहिला क्रायटेरिया विचारात घेतला, ज्यावरून आपण प्रोकॅरियोट्स हे युकॅरियोट्स पासून सेपरेट केले. आता एकपेशी आहेत की बहुपेशी आहेत? ऑर्गनायझेशन ऑफ सेल, थॅलस युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. मोनेरन्स आर युनिसेल्युलर, ऑल आर युनिसेल्युलर. प्रोटिस्ट्स आर ऑल्सो युनिसेल्युलर, हे सुद्धा युनिसेल्युलर आहेत, एकपेशी आहेत. बट fungi are multicellular, all fungi are multicellular. Plants are multicellular, they are multicellular. And animals are multicellular. Animals are multicellular. Unicellular, unicellular, multicellular, multicellular, multicellular. सेकंड क्रायटेरिया आपण इथं विचारात घेतला, whether organisms are unicellular or multicellular. ते ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर आहेत की मल्टीसेल्युलर आहेत. पहिला क्रायटेरिया घेतला होता whether the cells are prokaryotic or eukaryotic. whether the cells are prokaryotic or eukaryotic. या ऑर्गनायझेशन ऑफ थॅलस नंतर आपण तिसरा मोड ऑफ न्यूट्रिशन हा क्रायटेरिया विचारात घेणार आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोड्स असतात, जसं किमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स, फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स, डिकम्पोजर्स, हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स शोइंग इंजेक्शन थ्रू माउथ, सॅप्रोफायटिक और डिकम्पोजर्स, पॅरासायटिक, सिम्बायोटिक. हे वेगवेगळे मोड ऑफ न्यूट्रिशन आहेत. किमोसिंथेसिस, फोटोसिंथेसिस, डिकम्पोजिशन, डिकम्पोजर्स, पॅरासायटिक, सिम्बायोटिक और द ऑर्गॅनिझम शोइंग होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन, इंजेक्शन, असे वेगवेगळे मोड्स असतात. आपण जर मोनेरा हा विचार घेतला, मोनेरा ह्या गटाचा, मोनेरन्स आर सम आर किमोसिंथेसिस, सम आर किमोसिंथेटिक. किमोसिंथेटिक म्हणजे दे प्रिपेअर देअर ओन फूड बाय युजिंग केमिकल एनर्जी. केमिकल एनर्जीचा यूज करून ते स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात. दे प्रिपेअर ATP, एनर्जी रिच मॉलिक्युल्स, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट बाय युजिंग केमिकल एनर्जी, म्हणून किमोसिंथेसिस. डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगेन मोड ऑफ न्यूट्रिशन कसे असतात. अगोदर पहिल्यांदा आपण टाईप कुठले आहेत ते बघूयात. हे मोनेरन्स किमोसिंथेटिक आहेत, काही फोटोसिंथेटिक असतात जसे सिएनोबॅक्टेरिया, काही डिकम्पोजर्स आहेत जे विघटन घडवून आणतात, काही पॅरासायटिक आहेत, डिसीज कॉज करतात जसं सॅल्मोनेला टायफी, टायफॉइड कॉज करतो. सम आर पॅरासायटिक, while some are symbiotic, सहजीवन प्रस्थापित करतात. सिम्बायोटिक. मोड ऑफ न्यूट्रिशन कसे आहेत बघा. some are chemosynthetic, some are photosynthetic, some are decomposers, some are parasitic, some are symbiotic. Chemosynthetic, photosynthetic, decomposers, parasitic, symbiotic. पुन्हा मी हे सगळे पॉइंट्स एक्सप्लेन करणार आहे वेगळ्या पॉइंट मध्ये. उद्याच्या लेक्चर मध्ये कदाचित आपण ते बघू. सध्या आपण टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन कोणते आहेत ते बघू, नंतर ते डिटेल एक्सप्लेन करेन. प्रोटिस्टा मध्ये फक्त किमोसिंथेटिक हा मोड नाही, हा टाइप नाही, बाकी सगळे टाइप्स आहेत. मग प्रोटिस्ट्स, दे आर सम आर फोटोसिंथेटिक, जसे अल्गी, अल्गी आर फोटोसिंथेटिक. डायटम्स, डायनोफ्लेजलेट्स हे सुद्धा फोटोसिंथेटिक आहेत.
सम आर डिकम्पोजर्स, जसे स्लाइम मोल्ड्स यामध्ये येतात, ते डिकम्पोजर्स आहेत. सम आर शोईंग होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे इंजेशन. Animal like, holo means similar, zoic means animal like nutrition. They ingest their food through mouth. For example, amoeba, paramecium. Protozoans ह्या कॅटेगरी मध्ये येतात. Some are मिगझोट्रॉपिक, दिवसा फोटोसिंथेसिस करतात, रात्री इंजेक्शन करतात. एक्झाम्पल युग्लिना. म्हणजे यातले काही फोटोसिंथेटिक आहेत, काही डिकम्पोजर्स आहेत, काही होलोझाइक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात, काही मिक्झोट्रॉपिक आहेत, काही पॅरासाइटिक आहेत, तर काही सिम्बायोटिक आहेत. पॅरासाइटिक अँड सिम्बायोटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आर डिफरंट. फंगाय, ऑल फंगाय आर हेटरोट्रॉपिक अँड मोस्टली डिकम्पोजर्स. हे विघटन करणारे आहेत, डिकम्पोजर्स आहेत. सम फंगाय आर सिम्बायोटिक, काही सिम्बायोटिक असतात, तर काही पॅरासाइटिक सुद्धा आहेत. आपण त्याचे एक्झाम्पल्स नंतर घेऊ. डिकम्पोजर, सिम्बायोटिक, पॅरासाइटिक. डिकम्पोजर, सिम्बायोटिक, पॅरासाइटिक हे मोड ऑफ न्यूट्रिशन फंगायमध्ये दिसतात. प्लांट्स आर युकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. स्वयंपोषी, ऑटोट्रॉपिक, स्वयंपोषी. दे परफॉर्म फोटोसिंथेसिस, दे आर फोटोसिंथेटिक. सम आर इन्सेक्टिव्हरस, काही कीटक भक्ष्य आहेत. सम आर इन्सेक्टिव्हरस, सम आर इन्सेक्टिव्हरस. अँड ॲनिमल्स, दे आर हेटरोट्रॉपिक, showing the mode of nutrition is ingestion. हेटरोट्रॉपिक आहेत, परपोषी आहेत आणि इंजेशन करतात. इंजेशन म्हणजे दे टेक्स देअर फूड थ्रू माउथ, माउथ मधून आत फूड घेणं, याला इंजेशन म्हटलं जातं. अल्सो नोन ॲज होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन. होलोझोइक. प्लांट्स काय करतात? प्लांट्स वॉटर मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात. त्यामुळे प्लांट्सना आपण होलोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये इन्क्लूड करू. होलोफायटिक. Holo means similar, phytic means plant. Plant like. How plant like? Plants absorb water and minerals. तर असे हे मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये दिसतात. मोनेरन्स हे प्रोकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर आहेत, काही किमोसिंथेटिक आहेत, काही फोटोसिंथेटिक आहेत, काही डिकम्पोजर्स आहेत, काही पॅरासाइटिक आहेत, काही सिम्बायोटिक आहेत. प्रोटिस्टामध्ये हे युकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत विथ मोड ऑफ न्यूट्रिशन फोटोसिंथेसिस, डिकम्पोजर्स, होलोझोइक, मिक्झोट्रॉपिक, पॅरासाइटिक, सिम्बायोटिक. फंगाय, eukaryotic, multicellular organisms, they are decomposers, some are symbiotic, some are parasitic. Plants, they are multicellular, eukaryotic, showing photosynthetic mode of nutrition. Exceptionally, some are insectivorous, showing holophytic mode of nutrition. Animals are eukaryotic, multicellular, heterotrophic, परपोषी आहेत. Mode of nutrition is ingestion or the holozoic mode of nutrition. या ॲनिमेलियामध्ये आपण सगळे ॲनिमल्स इन्क्लूड करतो. व्हरायटी ऑफ ॲनिमल्स आर इन्क्लुडेड अंडर दिस. ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन ॲनिमेलिया. व्हरायटी ऑफ द प्लांट्स, फ्लावरिंग, नॉन फ्लावरिंग प्लांट्स, algae, bryophyta, pteridophyta, gymnosperms, angiosperms. Such a variety of plants are included under this. In fungi, we include molds, bread mold, mushrooms, truffles, puffballs. ह्या सगळ्या कॅटेगरीज आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये स्टडी करायच्या आहेत. मोल्ड्स, मशरूम्स, ट्रफल्स, पफबॉल्स, रस्ट, स्मट असे ऑर्गॅनिझम्स आपण इन्क्लूड करतो फंगायमध्ये. प्रोटिस्ट, इट इन्क्लूड ऑर्गॅनिझम्स सच ॲज अ डायटम. यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात मी इथं लिहितो बघा. प्रोटिस्टामध्ये डायटम्स, डायनोफ्लेझलेट्स, स्लाइम मोल्ड्स, डिकम्पोजर्स आहेत हे स्लाइम मोल्ड्स. It also includes the organisms such as protozoans, amoeba, paramecium, euglena, protozoans and euglenids. असे ऑर्गॅनिझम्स या गटामध्ये घेतलेत. बट द मोनेरा, it is the group of simplest organisms. Example,
bacteria. Variety of bacteria are included under this group. अनेक वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया या ग्रुपमध्ये इन्क्लूड केले जातात. ओके, सो दिस इज द क्लासिफिकेशन, व्हॉट वी कॉल इट एज ए 5 kingdom system of classification. I think you understood it well. If any difficulty, you can contact me, you can message me, you can talk with me also. Okay, thank you students, bye bye.